किल्ले प्रतिष्ठान आणि शिवशाहू सेना रौप्य महोत्सव समितीतर्फे कृतज्ञता गौरवपत्र प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। किल्ले प्रतिष्ठान आणि शिवशाहू सेना रौप्य महोत्सव समितीच्या वतीनं शिंदे चौक येथील दुर्गालय भवन संपर्क कार्यालय येथील श्री शिवशाहू सभागृहात किल्ले प्रतिष्ठान आणि शिवशाहू सेना रौप्य महोत्सव समितीतर्फे संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता गौरवपत्र प्रकाशन समारंभ उत्साहात पार पडला। गेल्या 25 वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम किल्ले, गडकोट, दुर्ग या दुर्लक्षित विषयासोबतच इतर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि जनजागृतीपर अनेक उपक्रम राबवून संघटनेनं समाजात भक्कम स्थान निर्माण केलं आहे। कृतज्ञतेचा हा सोहळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सेवाभावाला दिलेला मानाचा मुजरा, ज्यांच्या समर्पणातूनच घडली आहे संघटनेची दैदिप्यमान ओळख, याच सहकाऱ्यांच्या समर्पण, निष्ठा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा कृतज्ञतेचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। सुभाष वागचौरे आणि प्रतिभाताई वागचौरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं, तर अध्यक्षस्थानी प्रशांत पाटील हे होते। कार्यक्रमाची सुरुवात शिवशाहू प्रतिमा पूजनानं झाली। यानंतर मान्यवरांचा सत्कार तसंच कृतज्ञता गौरवपत्र प्रकाशन सोहळा पार पडला। प्रास्ताविक सुशांत भैया वागचौरे यांनी केलं। याप्रसंगी मान्यवरांच्या मनोगतानंतर अध्यक्षीय मनोगतात प्रशांत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या समर्पणाचं कौतुक करत म्हटलं की संघटनेच्या 25 वर्षाच्या या प्रवासात प्रत्येक कार्यकर्त्याचं योगदान अमूल्य आहे। हीच खरी संपत्ती आणि अभिमानाची परंपरा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असं ते म्हणाले। याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशांत वागचौरे, उपाध्यक्ष विजय चेळेकर, कार्याध्यक्ष दिनेश जाधव, सुजय वागचौरे, राहुल काटे, प्रसाद पाटील, तुकाराम पवार आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील खुळे, सूरज चव्हाण, सोमनाथ खुळे, किल्ले प्रतिष्ठान आणि शिवशाहू सेना रौप्य महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। सूत्रसंचालन विराट माशाळे यांनी केलं, तर आभार मयूर स्वामी यांनी मानले।